नमस्कार. मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. यथैधांसी समिग्धोग्नी भस्मसात कुरुतेर्जुन ज्ञानाग्नी हे सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. ज्ञान हे अग्नीप्रमाणे कर्मांना कसं भस्मसात करतं ते सांगताना परमेश्वर म्हणतात, अर्जुन हे अर्जुना, यथा ज्याप्रमाणे समिद्ध प्रज्वलित अग्नी एधांसी सर्पणाला भस्मसात भस्ममय कुरुते करतो तथा त्याप्रमाणे ज्ञानाग्नी ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्माणी संपूर्ण कर्मांना भस्मसात भस्ममय कुरुते करून टाकतो. परमेश्वर म्हणतात कारण हे अर्जुना, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो तसाच ज्ञानरूप अग्नी ही सर्व कर्मांची राख रांगोळी करतो. कर्म नाही तर फळ पण नसतं, पण ते ज्ञानाने त्या कर्माचं फळ आपण जाळून टाकू शकतो. हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती. ज्ञानाचे अतिशय पावित्र्य आणि शुद्ध अंतःकरण या योगे कर्मयोग्याला आपोआप तत्त्वज्ञानाची प्राप्ती होते. हे ज्ञान झाल्यावरच कळतं. ते सांगताना परमेश्वर म्हणतात, इह या संसारात म्हणजे नरदेहात ज्ञानेन ज्ञानाशी सदृशम समान पवित्रम पवित्र करणारे ही निस्संदेहपणे न विद्यते काहीही नाही. ते ज्ञान कालेन दीर्घकाळाने योग संसिद्ध कर्मयोगाच्या द्वारा अंतःकरण शुद्ध झालेला मनुष्य स्वयं आपण स्वतःच आत्मनी आत्म्यामध्ये विंदती प्राप्त करून घेतो. आपोआप आत असलेलंच आपल्याला कळतं. मलिनता असेल तर ज्ञान मिळत नाही. अंतःकरण शुद्ध हवं. संसरती असा संसार आहे हे लक्षात आलं पाहिजे. परमेश्वर म्हणतात, या जगात ज्ञानासारखं पवित्र करणारं खात्रीने दुसरं काहीही नाही. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा परां शांतीम अचिराणाधिगच्छति. ज्ञानास पात्र असलेल्यांचे आणि ज्ञानामुळे परमशांती प्राप्त होते याचे कथन करताना परमेश्वर म्हणतात, संयतेंद्रियः जितेंद्रिय ज्यांनी इंद्रिय जिंकली असा, तत्परः साधन तत्पर तत्पर परब्रह्म आणि श्रद्धावान असा मनुष्य ज्ञान लभते प्राप्त करून घेतो. ज्ञानाची लब्ध्वा प्राप्ती झाल्यावर तो मनुष्य अचिरेण विनाविलंब तात्काळ लगेच पराम शांतीम भगवत प्राप्तिरूप परम शांती अंतःकरणाची शांती अधिगच्छती प्राप्त करून घेतो. परमेश्वर म्हणतात, जितेंद्रिय साधन तत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो आणि ज्ञान झाल्यावर तो तात्काळ भगवत प्राप्तिरूप परमशांतीला प्राप्त होतो. अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. अज्ञ आणि संशयात्मा अश्रद्धाळू पुरुषाची निंदा करताना परमेश्वर म्हणतात, अज्ञ जो विवेकहीन च आणि अश्रद्धधान श्रद्धारहित असतो असा संशयात्मा संशयुक्त मनुष्य. अर्धवट ज्ञान असलं की मनात संशय निर्माण होतो. विनश्यती
परमार्थापासून निश्चितपणे भ्रष्ट होऊन जातो अशा संशयात्मनः संशययुक्त माणसाला अयम लोकः हा लोक न अस्ति नसतो, न परहा परलोक नसतो, च आणि न सुखम सुखही नसतं. एक्स्ट्रा दिलं ते देण्यासाठी निर्व्याजपणे ते दिलं पाहिजे. विनाश म्हणजे जिवंत असूनही जीवन वाटत नाही, तो विनाश. जीवन निरर्थक वाटू देऊ नको. मी ज्ञान घ्यायला जिवंत आहे, वेळ व्यर्थ दौडू नका. ज्ञान हेच महत्त्वाचं आहे. परमेश्वर म्हणतात, अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो. संशयी माणसाला ना हा लोक, ना परलोक आणि ना सुख. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. अर्जुन, यथा समिद्धः अग्निः एथांसि भस्मसात् कुरुते तथा ज्ञानाग्निः सर्व कर्माणि भस्मसात् कुरुते. अर्जुना, just as the blazing fire reduces fuel to ashes, the fire of knowledge reduces all actions to ashes. ज्ञानेन सदृशं पवित्रम इह न हि विद्यते तत् आत्मनि ज्ञानं कालेन योग संसिद्धः स्वयं विन्दति. Verily, there is no purifier in this world like knowledge. He who is perfected in yoga realizes it, that is knowledge, within himself in due course of time. श्रद्धावान तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लभते. ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् अचिरेण अधिगच्छति. The man who is full of faith is dedicated to the path of knowledge and is a master of his senses, obtains knowledge. Enlightened with this knowledge, he attains supreme peace before long. अज्ञः च अश्रद्धधानः च संशयात्मा विनश्यति. संशयात्मनः अयं लोकः न अस्ति परं न सुखं न. The ignorant, the one devoid of faith and full of doubts, destroys himself. The doubting self is never stable in any stratum, neither this world or the next, and is never happy. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. यथेधांसी समिद्धोग्नी भस्मसात कुरुतेर्जुन ज्ञानाग्निः सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. पार्था, त्रिभुवन पेटल्यावर जशी सगळी आकाशामध्ये धूळ उधळते, प्रलयकाळीच्या वावटळी पुढे तीही जिथे उडून जाते तिथे छोटासा ढग क्षणभर तरी टिकेल का सांग पार्था? किंवा वाऱ्याच्या रागाने भडकून जेव्हा तो पाण्यालाही जाळून टाकतो असा प्रलयाग्नी, त्याच्या विरुद्ध तो अग्नी काय गवतानी काठ्यांनी दडपला जाईल? तसंच ज्ञानाग्नी हा पूर्ण कर्मांची राख करून जातो. म्हणून ज्ञानाग्नीचं महत्त्व तू जाण. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विन्दति. म्हणून पार्था, कल्पांतीसुद्धा याच्यामध्ये विरुद्ध काही नाही, असंबद्धता नाही. इथे ज्ञानासारखं दुसरं काहीही पवित्र पावन करणारं अजिबात नाही. याविषयी बिलकुल तू मनामध्ये संशय बाळगू नको. चैतन्यासारखं जसं दुसरं काही नाही तसंच ज्ञान हे सर्वोत्तम आहे हे तू जाण. भास्कर सूर्याच्या तेजाला काय पाण्यातलं प्रतिबिंबाची उपमा देऊ शकू? मुठीमध्ये आकाश धरता येईल का? पृथ्वी कितीही गोल केली तरीसुद्धा त्याचा तोल आपल्याला हातावर सावरता येईल का? तसंच ज्ञानाला कुठलीही उपमा आपण देऊ शकत नाही. ज्ञानाचं पावित्र्य ज्ञानातच असतं. दुसरीकडे कुठेही आपल्याला तेवढं पावित्र्य दिसत नाही. अमृताची चव ही अमृतासारखीच असते.
तसंच ज्ञानाची तुलना फक्त ज्ञानाशीच होऊ शकते. धनंजया, पार्था, आता अधिक बोलून कशाला वेळ घालवू? हे वाक्य ऐकून पार्थ म्हणतो की देवा, तुझं बोलणं बरोबर आहे, पण ते ज्ञान मिळवायचं कसं? असं विचारावं असं अर्जुनाच्या मनात आल्यावर देव त्याचं मनोगत जाणतात आणि तो म्हणतो, ज्ञानाचं साधन आता मी तुला सांगतो, ते नीट अवधान देऊन तू ऐक. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अचिरेणाधी गच्छति. पार्था, निजानंदाची गोडी लागली म्हणून जो पूर्णपणे विषयांपासून दूर गेला आहे, त्यांना विषयांना विटलाय, ज्याच्या मनामध्ये इंद्रियांना अजिबात मान नाही आहे, जो मनामध्ये वासनेला उद्भवूच देत नाही आणि प्रकृतीचे व्यापार हे अजिबात डोक्यावर घेत नाही, स्वरूप श्रद्धेचा संभोग तो घेतो आणि जो जणू काही सुखरूपच झालेला असतो, त्याला ते ज्ञान स्वतःहून त्याला शोधत येतं आणि त्याला ते ज्ञान निश्चितच प्राप्त होतं. ज्या ज्ञानामध्ये सतत शांती ओतप्रोत भरून राहिलेली असते, जेव्हा अंतरामध्ये ते ज्ञान स्थिर होतं तेव्हा शांतीचा अंकुर तिथे फुटतो आणि मग आत्मबोधाचा विस्तार तिथे प्रकट होतो आणि मग तिथे शांतीचं सुख कायम तिथे राहतं. ज्ञानबीजाचा हा वाढता विस्तार सांगताना शब्द अपुरे आहेत, असं हे ते ज्ञानबीज खूप फोफावत जातं. निजानंदी म्हणजे आत्मानंदात, आत्मसुख म्हणजे आत्मानंद. विषय सुखापासून चित्त आवरून परमात्म्याचे ज्ञान केल्याने होणारं परम समाधान, ब्रह्मज्ञानापासून होणारा परमानंद. आत्मा सच्चिदानंद रूप आहे. आत्मरूपी लीन होण्यात अपार आणि स्वयमेव आनंद लाभतो, असा सर्व संतांचा अनुभव आहे. तो आनंद ज्यांना एकदा पूर्णत्वाने लाभला आहे त्यांना व्यावहारिक सुखदुःख अत्यंत आळणी वाटतात. स्वर्गीय आणि सांसारिक सुख किंवा आनंद ही ह्या आत्मानंदाच्या पासंगालाही पुरणारी नाहीत. आत्मसुख हे अखंड आणि अवीट असं आहे. स्वरूप श्रद्धा म्हणजे आत्मस्वरूपाविषयीची भक्ती. अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. अर्जुन, ज्याला स्वरूपज्ञानाची गोडी नसते त्याचं जीणं हे काय म्हणू, त्याच्यापेक्षा मरणच बरं. एखादं ओसाड घर असावं किंवा प्राण नसलेला देह असावा, तसं ज्ञानहीनाचं जीवन शून्यवत असतं, भ्रांतियुक्त असतं. आत्मज्ञान नसलं तरी नसो, पण मनामध्ये निदान त्याच्याविषयी आस्था तरी असली पाहिजे. जर ज्ञानप्राप्तीचा ओलावा मनात असेल तर कधी काळी ज्ञान मिळवू शकेल. ज्ञान राहो ते राहो, पण आस्थाही जेव्हा मनात नसते तेव्हा तो निश्चितच संशयाच्या आगीत सापडतो आणि असा संशयात सापडला की अमृतसुद्धा त्याला आवडेन असं होतं. त्याला जणू काही हे मरणच आलं आहे असं तू समज. तो भोगसुखामध्ये इतका रंगून जातो की त्याला ज्ञानाचा काही विचारच मनात येत नाही. असा जो मदोन्मत्त, मदानी उन्मत्त झालेला, संशयाने ग्रस्त झालेला असा तू निश्चितपणे मान की त्याचा नक्की नाश होतो. ह्या लोकीच नाही तर परलोकातसुद्धा त्याला लेशमात्र थोडंही सुख मिळू शकणार नाही. त्याला जसं ताप आलेला असताना गरम गार कळत नाही किंवा आग आणि चांदणं ह्यातला फरकसुद्धा कळेनासा होतो, तसंच संशयाने ग्रासलेल्या माणसाला आपलं हित आणि अहित कळेनासं होतं. चांगले वाईट तो ओळखू शकत नाही. खरं खोटं यातला फरक त्याला काही मानत नाही. खोटंच खरं मानायला लागतो. जसं जन्मांधाला दिवस आणि रात्रीतला फरक कळत नाही, तसं ज्याला ज्ञानाविषयी आस्था नसते अशा संशयात्म्याला काहीही कळेनासं होतं. आता या श्लोकाबद्दल
माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. ज्ञानकर्म संन्यास योगातले 37, 38, 39, 40 आणि पुढेही 2 श्लोकांमध्ये सगळीकडे ज्ञानाची महती परमेश्वर सांगताना दिसतात. ते म्हणतात की एकदा की ज्ञान झालं की मग सगळे संशय मिटतात आणि मग श्रद्धेने निष्कामपणे कर्म केलं जातं आणि सर्व कर्म त्या दिव्य तत्वासाठी, त्या तत्वाकडूनच करून घेतली जात आहेत हे कळलं की मग आपलं असं कर्म उरतच नाही. आणि मग जेव्हा कर्मच नाही तर कर्मफळाचा प्रश्नच उत्पन्न होत नाही. हे ज्ञान खरं म्हणजे आपल्या हातच प्रस्थापित आहे, पण हे सत्य केवळ ज्ञानप्राप्तीनंतरच आपोआप आपल्यालाच कळतं. शुद्ध अंतःकरणाने श्रद्धापूर्वक इंद्रियांवर ताबा ठेवून सतत त्या ज्ञानप्राप्तीसाठी साधना कर्म करत राहिलं तर परमेश्वर म्हणतात की अचिरेण म्हणजे विनाविलंब तात्काळ शांती तुम्हाला मिळू शकते. आणि या उलट जे विवेकहीन आहेत, अश्रद्ध आहेत, म्हणजे जे परमेश्वरावरच संशय घेणारे आहेत, का तर ते स्वतःला अहंकारी आहेत आणि स्वतःला सगळ्याचा कर्ता समजणार आहेत, त्यांना ना या लोकात ना परलोकात त्यांना कधीही सुख मिळू शकत नाही. परमेश्वरांनी केवळ सत्याचं ज्ञान घेण्यासाठी आपल्याला जिवंत ठेवलं आहे, भोगात रमण्यासाठी नाही. हे आपण सतत लक्षात ठेवून श्रद्धेने निष्काम कर्म करत आपलं आयुष्य जर चालवलं तर निश्चितच आपल्याला आयुष्यामध्ये शांतता, परमशांती मिळू शकते. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.